काल 29 मे 2025 रोजी सोमनाथाचं दर्शन घेऊन आज 30 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता आम्ही निळकंठेश्वर नर्मदा नदीच्या ठिकाणी निळकंठेश्वर येथे आलेलो आहोत। ही नर्मदा नदी मंदिराच्या बाजूने जात आहे। हे निळकंठेश्वर मंदिराचा परिसर, हे समोरचं मंदिर आहे। जवळपास सोमनाथ ते निळकंठेश्वर 550 किलोमीटरचं अंतर आहे। ते पार करून आम्ही आज सकाळी म्हणण्यापेक्षा आता थोड्या वेळापूर्वी पोहोचलो आहोत। खूप छान परिसर आहे, स्वच्छता खूप आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केलेली। नदीमध्ये स्नान करू देत नाहीयेत, नदी खूप खोलमध्ये आहे आणि वाहती आहे, त्यामुळे सहसा नदीमध्ये प्रवेश देत नाहीत। आणि नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरूही नाहीत। स्नान करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे इथं सुविधा आहेत, बाथरूम, थंड पिण्याचं पाणी, किंवा झाडं भरपूर असल्यामुळं जागोजाग बसण्यासाठी हे असे सीट टाकलेले आहेत। सिमेंटचे बाकडे केलेले आहेत, खूप सुंदर। निळकंठेश्वर मंदिर। आता आम्ही इकडं गाड्या लागलेल्या आहेत, सावलीला आहेत गाड्या सगळ्या। झाडं खूप असल्यामुळं खूप मजेशीर परिसर वाटत आहे। पहा, आता यानंतर आम्ही नाशिकला निघणार आहोत। निळकंठेश्वर ते नाशिकचं अंतर 600 किलोमीटर असून आम्हाला जवळपास 260 किलोमीटर असून आम्हाला पोहोचायला 6 तास लागू शकतात। दर्शन घेऊ। नंदी इकडं मंदिर आहे, कासव नंदी आहे। मंदिराला कुलूप आहे, खूप सुंदर मंदिर आहे। निळकंठेश्वर महाराज की जय। हिमालय तु केदारम। का हे प्रत्येक ठिकाणचे पिंडीचा आकार असलेल्या खिडक्यामध्ये हे केलेले, हे पिंडीचे सगळ्या महादेवाच्या
खिडक्यांचा जो महादेवाच्या पिंडीचे आकार दिलेले आहेत। ओम नमः शिवाय। जय निळकंठेश्वर महाराज की जय। खूप सुंदर कलाकृती दिसत आहे। हर हर महादेव। महादेवाच्या पिंडीच्या आकाराचं मंदिर आहे इथं। नर्मदा नदी खूप मोठा किनारा आहे आणि दोन्ही साइडने पात्र फुल